राहूया जेणेकरून शेवटचा सामना व्यवस्थित खेळता येईल. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग प्रकार बॉलर सज्ज होतोय गौरव. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत चिराग आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत भावेश. हा सामना महत्वाचा कारण दोन सामन्यांचा अभ्यास या दोन्ही संघांकडे आहे. दोन सामने चेस झालेले आहेत, त्याचमुळे आता 60च्या पलीकडे जाण्याचा विचार सातपाटी अ संघाला करावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. ड्राईव्ह केलंय, डेंजर कॉल होता. पहिल्याच बॉलवर ही रिस्क घेण्याची गरज नव्हती. धावफलक सुरू झालेला नाही आणि पहिल्या बॉलवरच ती एक क्विक सिंगल घेण्याचा निर्णय फलंदाजाचा होता. तो यशस्वी झाला जरूर, पण काही काळासाठी काळजाचा ठोका चुकला होता समर्थकांचा. सिंगल कंप्लीट. स्ट्रायकर एंडला फलंदाज भावेश. गौरवच्या वतीनं सुरुवात चांगली होते. फुल लेंथ बॉल होता. सर्कलच्या आतमध्ये शतरक्षण व्यवस्थित सजवलेलं आहे. पॉवर प्लेमध्ये कसं फलंदाजाला खेळवायचंय साई साबळेश्वर सालवड या संघातील कॅप्टनला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याचमुळे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट फेडमॅन, गली, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर काऊ कॉर्नर, बॉल हवेत, शॉर्ट फाईन लेग, ऍक्टिव्ह मोड वर येतोय. शून्यावर भावेचा खेळ संपतोय. पहिला धक्का सातपाटी. आदरणीय राकेशजी प्रभू, आपणास निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आता खेळाडू ही भूमिका तुम्ही तर खूप चांगली गाजवलीत. आता पाहुणे म्हणून आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जाणार आहे. राकेशजी प्रभू, आपणास निवेदन आहे, आपण व्यासपीठावर या. आपला विशेष सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. तर एक ब्रँडिंग आपण बघतो MB स्पोर्ट्स, ज्यांचे देखील सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागतो, ज्यामध्ये MB स्पोर्ट्सचा देखील हातभार लागलेला आहे. मनपूर्वक आभार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. म्हैशर हे नवीन फलंदाज. थोडीशी चर्चा होते, पहिल्याच बॉलवर जर एक चूक झाली होती, दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज फसला आणि पहिल्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर विकेट गमावलेला आहे सातपाटी अ संघाने. अपेक्षांचं ओझं आहे सातपाटी अ संघाच्या खेळाडूंच्या खांद्यावर आणि त्या अपेक्षांचं ओझं पेलताना चांगला खेळ द्यावाच लागेल. गौरव तयार. तुमच्या बाहेरची पिचिंग अटेम्प्ट करायचा की नाही करायचा हा संभ्रम फलंदाजाच्या मनात होता. म्हैशर हा फलंदाज स्टाईलिश प्लेयर आहे, पण आता ती खेळण्याची स्टाईल सुद्धा मेंटेन करावी लागेल. तर बॅटर्स रेफरल फॉर व्हाईट बॉल. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. DRS वापरलेला आहे फलंदाजांनी. त्यांना असं वाटतं की हा बॉल वाईड आहे. राकेश राऊत सर या घटनेची तपासणी करतील आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. ध्रुव 11 सातपाटी या संघाकडून सातत्यानं आपण प्रगतशील क्रिकेट पाहिलेलं आहे. व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल बाय बॅटर साइड. तर एक्स्ट्रा रन मिळेल. बघा रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते असा निर्णय आला. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर राहिला होता बॉल आणि त्याचमुळे पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल दिलाय. एक्स्ट्रा रन मिळते. ताकदीने खेळायचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी केली, मिड ऑन आणि मिड ऑफला क्लिअर करण्याचा उद्देश फलंदाज म्हैशरचा. आपण पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. हलकासा बॉल आतल्या दिशेने टर्न झाला. पेस तर चांगलाच नियंत्रणामध्ये होता गोलंदाज गौरवच्या. आतापर्यंत गौरवने षटक चांगलं सांभाळलेलं आहे साई साबळेश्वर सालवड या संघासाठी, पण सातपाटी अ संघाकडून ती प्रॉफिटेबल स्टार्ट नाही मिळत आहे, पण यावेळेस मिळेल. ऑन ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स गाठलंय, बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. येतोय पहिल्या षटकातला हा पहिला चौकार.
ते स्ट्रगल चालू होतं. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात सोपी बनवण्यासाठी ते प्रयत्न सुरूच ठेवावे लागतात आणि तेच प्रयत्न फलंदाज मैशरचे सुरूच राहिले. धावसंख्या 6. जाऊ दिले बॉलला. एक्स्ट्रा रन मिळते. फायदा होतोय सातपाटी अ संघाचा. एक चांगली लय गौरवला सापडली होती सुरुवातीला, पण त्यानंतर थोडासा संभ्रम. अच्चू बारे तसेच राजकुमार तामोरे आपणास देखील निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अच्चुबारी आणि राजकुमार आपण देखील व्यासपीठावर यायचे. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. दरम्यान स्वीप करण्याचा निर्धार फलंदाजाचा होता, पण त्यावर सुद्धा फक्त एकच धाव मिळते. षटक आपण पाहिलं तर सालवड संघाच्या अवतीभवती राहते, कारण पहिल्या षटकामध्ये एक बॉल शिल्लक, अजूनही एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 8-1. फलंदाज बाद. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025चा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना, तिसऱ्या सामन्यातला पहिला डाव, पहिल्या डावातलं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल बाकी. बॉलिंग ट्रॅकवर गौरव, स्ट्रायकर्स एंडला चिराग, एका धावेवर ते खेळतायत. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळलाय. टिपिकल पॉवर प्ले हिट बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, गगनभेदी षटकार. 6 धावा. स्वागत सन्मान करणार आहोत लेजंड ऑफ क्रिकेट. सातपाडी गावातून अतिशय चांगलं क्रिकेट दर्जेदार खेळलं. उन्हाळे, हिवाळे, पावसाळे ज्यांनी भरपूर आपल्या जीवनामध्ये पाहिले, चढ उतार पाहिले, संकट पाहिली, यश अपयश पचवले, असं व्यक्तिमत्व धनंजय पाटील, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके चारूभाऊ यांना मी विनंती करेन, सर आपण यापुढे आपले यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या आपण राकेश प्रभू पोलाड यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी हिलेश भाऊ चौधरी या स्पर्धेचे प्रणेते. या आपण बड्डे बॉय चेतनजी पागधरे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. एक अतिशय दर्जेदार क्रिकेट ज्यांनी घेवली गावातून सुरुवात केली, मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना आपण सातत्याने पाहिलं, असा एक अनमोल हिरा पालघर जिल्ह्याला मिळाला आणि चेतन पागधरे बड्डे बॉय यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे चिंचणी गावातील एक कोहिनूर, अर्थातच चित्याच्या चपळाईने धाव घेणारा नवतरुणांच्या गळ्यातलं ताईत, अर्थातच राजकुमार तामोरे साहेबांना मी विनंती करेन, आरके साहेब आपण या. मी चारूभाऊ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एक लेजेंडचा यावेळेला स्वागत सन्मान करीत आहे. हा योगच भेटीचा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025च्या या माध्यमातून योगच जुळून आलेला आहे. मायेची उबदार भगवी शॉल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर अच्चुबारी यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी रोहनजी आरेकर साहेबांना विनंती करेन की आपण हर्षद बारी अर्थातच अच्चुबारी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच अच्चुबारी. हार्ड लक. आत्ता सुरुवात कुठे झाले टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला, अजून भरपूर स्पर्धा आहेत. त्या स्पर्धेमध्ये आपल्या ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारून पुन्हा एकदा नव्याने उभारी घ्या. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. या संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. ऑनगोईंग मॅच. या पण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मनीषजी पाटील. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. पाहुण्याचा सन्मान खूप महत्त्वाचा आहे, ज्यांनी क्रिकेटसाठी ती मेहनत घेतलेली आहे, क्रिकेटच्या प्रसारासाठी, क्रिकेटच्या विकासासाठी. दरम्यान लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्या क्षेत्ररक्षकाला चकवत बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावाचार. येतोय चौकार.
मिळाल्या होत्या आणि आता हर्ष षटकात आतापर्यंत 7 धावा मिळाल्या. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे, म्हणजे 10 चेंडूंमध्ये धावसंख्या 21 झाले. म्हणजे मागच्या 2 सामन्यांमध्ये 6 षटकामध्ये 49 झाल्या, पहिल्या डावामध्ये 6 षटकात 48 झाल्या आणि दोन्ही त्या धावा चेस झालेल्या आहेत. आणि तेच लक्षात घेत असताना सातपाटी जे यांचं घरचं मैदान आहे त्यांना माहिती आहे की 60 ते 70च्या पलीकडे जावंच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि तशी सुरुवात आतापर्यंत या 2 फलंदाजांनी मिळवून दिलेली आहे. हर्ष तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट, ड्राईव्ह केलंय, चांगला स्टॉप, फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज हर्षचा आणि त्याच्या शरीराच्या संपर्काने चेंडूची झाली गती कमी, क्षेत्ररक्षण चुकलं, लॉंग एंड थ्रो, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कॅज्युअलनेस क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आळस दाखवून चालणार नाही. किती वेळ त्यांनी घेतला, रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया विश नेटवर्क लाईव्हवर, की ती एकच धाव होती. फलंदाजांची मनस्थितीच नव्हती, दुसऱ्या धावेसाठी त्यांना जायचंच नव्हतं, पण जितका वेळ क्षेत्ररक्षकाने घेतला मग त्या वेळेचा फायदा उचलताना त्या 2 धावा कव्हर केला. बघा किती वेळ त्यांनी घेतला बॉल गॅदर करण्यासाठी, बॉल ते शोधत राहिले आणि लगेच बघा फलंदाजांची मनस्थिती नव्हती. खूप चांगलं कॅमेरा वर्क विश नेटवर्कच्या वतीने पाहायला मिळतं. आमचे कॅमेरामॅन मिस्टर मनीष यांच्या वतीने दरम्यान बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात कमी. आता नॉन स्टॉप बॅटिंग चालू आहे मैदानाच्या सातपाटी संघाची. षटकार देखील निवेदन आहे, आपण व्यासपीठावर यायचंय ही आदरपूर्वक विनंती आहे. प्रज्योतजी अंबिरे, बरोबर एक्सप्रेस, भारतातील आणखीन एक नामवंत व्यावसायिक खेळाडू, आपणास निवेदन आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यस, बरोबर एक्सप्रेस दाखल झाले. आवडीचे आणि मागणीचे असे हे गोलंदाज भारतातील सर्व स्पर्धांमध्ये ज्यांचा खेळ झाला, भारताबाहेरील स्पर्धांमध्ये देखील आपल्या गोलंदाजीची छाप ते सोडतात असे बरोबर एक्सप्रेस दाखल झाले. मिस्टर देव, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हा सन्मान आता केला जाईल प्रज्योत अंबिरे यांचा. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 29 झाले. बघा सालवड संघाची माहिती मी घेतली आहे की हा देखील तगडा संघ आहे आणि त्या तगड्या संघासोबत टिकायचं असेल तर मग कुठेतरी धावसंख्या खूप जास्त बनवावी लागेल आणि तेच बनवण्याचे प्रयत्न सातपाटी संघाचे दिसत आहेत. 2 षटकात जवळपास 14.50च्या गतीनं 29 बनवलेत. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया आता साई साबळेश्वर सालवड संघ कुठल्या गोलंदाजाची निवड करतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत गौरव ठाकूर. आणखी एक खेळाडू अनुपस्थित आहेत सालवड संघामध्ये, करण सिंग अनुपस्थित आहे. फुल टॉस बॉल, हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. 3 स्टंप्स मोकळ्या ठेवल्या आणि झाली चूक मैशर कडून आणि आता फलंदाज होत्यात बाद. गौरवला आणलं आणि गौरव विकेट घेऊन आले. सोडल्यानंतर काय होते ते आता बऱ्यापैकी कळेल मैशरला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहूया. साईला मला दाखवतील रिप्लेस मध्ये नेमकं काय होत आहेत. विश नेटवर्क लाईव्ह बघा, पूर्णपणे ऑफ स्टंपच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले. 3 स्टंप सरळ सरळ दिसत आहेत आणि त्याचमुळे आता त्याच संधीचा फायदा गौरवने उचलला आणि फक्त यष्टीवेदी बॉल त्यांनी हाताळला आणि त्रिफळाचीच झालेले फलंदाज मैशर. आणि जी पार्टनरशिप ब्रेक करायची होती साई साबळेश्वर सालवड या संघाला, ती पार्टनरशिप ब्रेक झालेली. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतायत मिस्टर वीरू भाबरे, जो उल्लेख आता या अगोदर अनिकेत राऊत यांनी केला होता की सातत्याने पालघरच्या संघामध्ये वीरू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे आणि मैदानावर त्याचा नियमित खेळ पाहूया. तो फायदा आता वीरूच्या वतीनं पाहायला मिळतोय का. नाव असंच तुम्हाला मिळत नाही, त्यासाठी घ्यावी लागते मेहनत आणि तो अनुभव वीरूकडे आहे, ती गुणवत्ता वीरूकडे आहे. आणि व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर तो अनुभव तुमचा ग्रामीण क्रिकेटच्या संघाला फायदा देऊन जातो आणि पाहूया वीरू तो फायदा मिळवून देतोय का. गौरव पहिल्याच बरोबर विकेट मिळवतोय. संयम बाळगलाय, बॅकलिपला खाली घेतलं, बॉलला फक्त ढकललं, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही, त्या संधीचा फायदा उचलला. अरे वीरूचा कॉल आणि थ्रो चुकीच्या एंडला झालाय. संधी मिळाली ती आणखीन एक साई साबळेश्वर सालवड संघाला जर बॉलिंग एंडला थ्रो झाला तर, पण त्यांना वीरूलाच टार्गेट करायचं. शुभम कडून झाली चूक, त्यांनी पाहिलंच नाही
की कुठल्या एंडला थ्रो केला तर फायदा होऊ शकेल. त्यांनी बॅटिंग एंडला थ्रो केला, बॉलिंग एंडला थ्रो केला असता आरामात चिरागचा विकेट मिळू शकला असता. पण चिराग हे बचावलेले आहेत आणि विसरून चालणार नाही. 19 धावा आतापर्यंत चिरागनेच बनवले आहेत पहिल्या डावात. आणि यावेळेस बघा फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. उलटा स्ट्रोक, बॉल बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. षटकार येतं. पायांवर आदळणारा हा बॉल होता. हलक्या त्याने बॉलला फ्लिक केले, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मिड विकेटचे थ्रो पुन्हा एकदा बॅटिंग एंडला होतो आणि वेग बघा, हा चित्ता आहे. याचा धावण्याचा वेग भन्नाट आहे आणि तोच धावण्याचा वेग सातत्यानं मागच्या 3 चेंडूंवर पाहायला मिळाला. वीरू जबरदस्त बॅटिंग देतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला. या षटकाला आपण अनलाइज केलं. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला, वाटलं होतं की प्रेशर बिल्डअप होईल, पण तसं काय घडलं नाही. वीरूने ते होऊच दिलं नाही आणि मागच्या 3 बॉलवर त्यांनी 10 धावा कव्हर केल्या. धावसंख्या 39, 2 फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅकवर गौरव या स्ट्रायकर एंडला वीरू. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय, उचलली जबाबदारी आणि वीरूने स्ट्रोक खेळला, लय भारी. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. षटकार काय वेग धावसंख्येला देण्याचं काम वीरू भावरे करतायत. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस. हलका बॉल प्लेस केलाय, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. आणि यावेळेस घाई नाही केली, कारण त्यांना स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 7 पाटी असंघ, 46 धावा, 2 फलंदाज बाद. 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अनालाइज केलं तर पहिल्या बॉलवर विकेट मिळाला होता. वाटलं होतं की गौरव तो कमबॅक मिळवून देईल, पण वीरूने 5 चेंडूंमध्ये एकंदरीत 17 धावा बनवलेल्या आहेत. आणि आता हायलाइट पाहतोय आपण या मागच्या षटकाची. पहिल्या बॉलवर फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर बघा वीरू जसे मैदानाच्या आतमध्ये आले त्यानंतर धावा बनल्यात, धावा मॅन्युफॅक्चर झाल्यात असं म्हटलं तरी हरकत नाहीये. थोडासा ब्रेक घेतलेला आहे, पण पाहूया हा ब्रेक फायद्याचा कुठल्या संघासाठी ठरतोय. साई साबळेश्वर सालवडी या संघासाठी की सातपाटी या संघासाठी. चला प्रज्योत अंबरे लोकप्रियता दिलेली आहे आणि तीच लोकप्रियता प्रज्योत अंबिरीची आपण पूर्ण भारतभर, पूर्ण जगभर पाहिलेली आहे ॲज अ इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेटर. तर बरोबर एक्सप्रेसचा होतोय हा सन्मान. धन्यवाद प्रज्योतजी, आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवलीत. तर 3 षटकं झालेली आहेत आणि 3 षटकामध्ये 49 धावा, 16.33च्या रन रेटने सातपाटी अ संघ मार्गक्रमण करतोय आणि आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. साई सबळेच्या स्वालवड हा जो ब्रेक आहे त्या ब्रेकमध्ये ओळखावा लागेल की नेमका कुठला पर्याय आपल्याला वापरायचा आहे. काही चुका झाल्यात, काही फील्ड मिस्टेक झालेल्या आहेत, त्यावर काम करायचं आहे. गोलंदाजीमध्ये थोडंसं काम करायचं आणि पाहूया या पुढच्या 3 षटकांमध्ये ते काम केलं जाईल का. हर्ष हे नवीन गोलंदाज 4थ्या षटकासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड सज्ज होत आहेत आणि त्यांच्या वतीने आतापर्यंत या अगोदर 1 षटक हाताळलं होतं. म्हणजे दोन्ही गोलंदाजांचे स्पेल्स कॅप्टनने कंटिन्यू केलेले आहेत. गौरवचं स्पेल कंटिन्यू झालं, हर्ष स्पेल आता कंटिन्यू करण्यासाठी कॅप्टनने त्याच्यावर विश्वास ठेवलाय. मी खास आहे म्हणून माझ्या कॅप्टनचा माझ्यावर विश्वास आहे, तीच भूमिका आता हर्षला घ्यावी लागेल. आणि पाहूया त्या भूमिकेअंतर्गत त्यांच्या संघासाठी ती फायद्याची कामगिरी गोलंदाज हर्ष वतीने पाहायला मिळते का. कॅप्टनचा निर्णय हर्ष योग्य ठरवतात का. हर्ष तयार. वीरूसाठी हा परफेक्ट ब्लॉक हॉल. दरम्यान बॉल तर स्क्वेअर लेगला पोहोचला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वीरूच्या धावण्याचा वेग पाहायला मिळाला. 3री धावसुटा पूर्ण केली जाईल कारण मिळेल ते धावा गोळा करायच्या आहेत. ओव्हर तो चिती 1 सिंगल एक्स्ट्रा मिळाली, ऍड झाली.
वीरूच्या खात्यामध्ये गेले. चिराग वीरू येण्यापूर्वी 19 वर होते आणि आता चिरागला मागे करताना वीरू 20 वर पोहोचलेले आहेत. चिरागने 5 चेंडू 19, वीरूने 6 चेंडू 20. स्ट्राईक रेट दोघांचा भन्नाट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट हेच मागते. जर तुम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताय तर तुम्हाला 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळावंच लागेल, तरच तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तेच तंत्र वीरू आणि चिराग या दोन फलंदाजांचं पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल हर्षचा. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे पण थाय पॅडवर बॉल आदळलेला आहे. मोठा स्ट्रोक खेळताना कॉम्बिनेशन योग्य होतं, स्टान्स चांगला होता, पण बॅट आणि बॉलमध्ये खूप जास्त डिस्टन्स राहिले आणि म्हणूनच शरीरावर हा चेंडू आदळलाय. दुखापत तितकी नाही होत आहे, पण पाहूया तो कॉन्फिडन्स लूज होतोय का. कारण कित्येक वेळा आपण पाहतो जेव्हा दुखापत होते तेव्हा खेळाडूचा कॉन्फिडन्स लूज होतो, पण तसं करून चालला नाही. हर्षने पहिल्या बॉलवर ट्रिपल खर्च केली पण त्यानंतर हा डॉट बॉल. पुढचे दोन संघ नवापूर आणि MS झाई 11 रेडी राहायचे टॉस साठी. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल काऊ कॉर्नरला, सिंगल कंप्लीट वीरू साठी. पाहूया हा निर्णय काय आहे. सिंगलच जो घेतोय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, एक धाव वाढते आणि अशा पद्धतीने सातपाटी अ संघाच्या 50 धावा पूर्ण. 50 अफ फॉर टीम सातपाटी ए. 50 धावा, 2 फलंदाज बाद आणि 21 चेंडूंमध्ये त्यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हा पूर्ण प्रेक्षक वर्ग सातपाटीचा जो आपल्या संघाला समर्थन देण्यासाठी या श्रॉफ स्टेडियमवर आलेला आहे. हर्ष तयार. फुल टॉस बॉल, लो फुल टॉस, लॉक स्वीप खेळायचा प्रयत्न. सुदैवानं धावा मिळतात सुद्धा, काही फटके वीरूचे चुकत आहेत. सालवड संघाच्या गोलंदाजाचं कौतुक मी या निमित्ताने करेन की जो फॉर्म मध्ये बॅटर आहे त्याला रोखण्यासाठी त्यांच्याकडे पर्याय आहेत. ब्लॉकआउट डिलिव्हरीज आपण पाहिले, गुडलेनला आपण बॉल पिच करताना पाहिलं, कटर्स आहेत गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे त्या कटर्सवर काही अंशी का होईना वीरू थोडासा चाच पडतोय. धावसंख्या 52, 2 फलंदाज बाद. आतापर्यंत 4 चेंडू या षटकात डिलिव्हर्ड झालेत. हर्षकडून चांगलं षटक सांभाळलंय हर्षने. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, बॉल गॅप मधून जातोय बाहेर, स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर. हा नो बॉल आणि मिळतील या 9 वर 4. 5 धावांचा फास्ट धावांचा बोनस मिळालेला आहे. आशुतोष व्यवहारी सर बॉलिंग एंड अंपायर. हो बॅटची टॉपेज पण तितकं नुकसान तर होणार नाहीये. सिंगल कंप्लीट होते, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. 2 धावांचा कॉल वीरूचा पूर्ण केला जाईल. 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या पुढे सरकते 59 धावा. 59 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3.5. मागच्या 2 सामन्यामध्ये 50शी पाहता आली नव्हती पहिल्या डावामध्ये, पण ते या सामन्यामध्ये मला असं वाटतं की 80 धावा सुद्धा पार केल्या जाऊ शकतील. जो अटॅकिंग अप्रोच वीरू आणि चिरागचा पाहायला मिळतोय त्या माध्यमातून 80 ते 90 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण पुढचे 2 गोलंदाज सालवड संघ कोणते वापरील हे देखील तितकंच महत्वाचं आहे. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न जरूर होता, पण आता स्ट्राईक रोटेट तर होणार नाही कारण आता शेवटचा बॉल होता या षटकातला. लेग बाईटची 1 धाव मिळते. 4 षटकं संपतायत. 4 षटका समाप्तीनंतर 15च्या रन रेटनं सातपाटी असंघ पोहोचतोय 60 धावा. 2 फलंदाज बाद. 60 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जसा मी उल्लेख केला 5 षटकं 25 मिनिटं. आपण एकत्र प्रत्येक षटकानंतर येऊ नका कारण यानंतर आणखीन 3 सामने पूर्ण करायचे आहेत. 1 डाव बाकी आहे यानंतर या सामन्याचा. पण काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली वीरू आणि चिरागची. चिराग एकाकी पडेल का असं वाटलं होतं जेव्हा पहिले 2 फलंदाज बाद झाले, पण तसं वीरूने जाणवूच दिलं नाही. 280च्या स्ट्राईक रेटने त्यांनी 28 धावा बनवलेल्या. चिराग 7 चेंडू 20 धावा. पार्टनरशिप बिल्टअप होते. सुजल मोरे हे नवीन गोलंदाज रोड एंड पंचांच्या
डावीकडून स्टार्ट होत आहेत. स्ट्रायकर्स एंडला वीरू, सुजल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पायात टाकलेला बॉल, चरण स्पर्श करणारा हा बॉल, पण संपर्क झाला बॅटचा. सिंगल मिळते, एकदा वाढते. झाईचे धनंजय नाईक आणखीन एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू. जाईचे धनंजय नाईक, आपणास देखील निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धनंजय नाईक जे जाई संघाचे कॅप्टन आहेत, आपणास निवेदन आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. आदरपूर्वक ही विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. बघा आमचे कॅमेरामॅन लगेच खेळाडूंना शोधतायत आणि तुम्हाला स्क्रीनवर ते खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सुजल, यावेळेस क्लासिक स्क्वेअर ड्राईव्ह, बट फिल्डर आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कौतुकास्पद. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. आदर्श घरत यांचं अचूक क्षेत्ररक्षण, त्यांनी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. एव्हरी एफर्ट्स विल बी काउंट. तुमचा प्रत्येक प्रयत्न दुसऱ्या डावामध्ये मोजला जाईल. या 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 63. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल सुजलचा, स्ट्रायकर साइडला चिराग. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, पण त्याचा रीच कमी पडलाय. जे होतं मनात ते आणलंय मैदानात. मिळतील या 4 चौकार. वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 67 धावा. 67. फलंदाजाला दूर ठेवायचंय, तोच इंटेंट होता गोलंदाज सुजलचा, पण खूप जास्त दूर राहिलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. अभि तांडेल सर बॉलिंग एंडला, आशुतोष व्यवहारे सर स्ट्रायकर्स एंडला. ड्राईव्ह केलंय. मी म्हणालो होतो की गोलंदाजी चांगली आहे, सालवड संघाची गोलंदाजी खरंच चांगली आहे, पण फलंदाज देखील ती गोलंदाजी ओळखून फलंदाज करतायत आणि म्हणूनच धावा बनतायत. पिचिंग प्रॉपर आहे, व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने, वर्सटाईल बॉलिंग साई साबळेश्वर सालवड या संघाची सुद्धा पाहायला मिळाले. ऑनस्क्रीन तुम्हाला आशुतोष व्यवहारे सर पाहायला मिळत आहेत. तसेच आता अभि तांडेल सर, पंचांची भूमिका आतापर्यंत कौतुकास्पद राहिले. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राकेश राऊत सर आहेत. 69 धावा. 2 फलंदाज बाद. 5व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी. चला पुढचे 2 संघ नवापूर आणि MS झाई 11. आपण टॉस साठी रेडी राहायचंय. नवापूर आणि MS झाई 11. पुढचा बॉल सुजल. अगोदर स्ट्रोक साठी कमिट झाले होते. चेंडू थोडासा उशिराने आला. मातीच्या खेळपट्टीची हीच मजा आहे. बॉल थांबून आला आणि त्याचमुळे ती निराशा आता वीरूच्या चेहऱ्यावर दिसते. बघा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला आणि त्यानंतर बॉल उशिरानं ट्रॅव्हल झाला आणि ती निराशा, ते फ्रस्ट्रेशन वीरूच्या चेहऱ्यावर टिपलं जात आहे विश नेटवर्क लाईव्हवर. पण अजूनही यानंतर 1 षटक बाकी आहेच. पाहूया त्या षटकामध्ये किती धावा बनतील, की विकेटचा शोध घेतला जाईल, धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. फोर्स केलाय. क्षेत्ररक्षकात लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतायत, पण मात्र त्यांचा शरीराचा संपर्क झालाय. बॉल थांबलाय. 1 धाव तर मिळाले एक्स्ट्रा, म्हणजे 1 आणि 1 2. 5 षटकाचा खेळ संपलाय. 71 धावा. 2 फलंदाज बाज. 71 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5. ग्रामीण बिग बॅश मध्ये 7 पाटी संघ सुद्धा यावर्षी खेळताना पाहायला मिळेल. शुभम राऊत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत. शेवटचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. चला दोन्ही कॅप्टन्स नवापूर आणि MS झाई 11. आपण टॉस साठी तयार राहायचंय. झाईचे कॅप्टन रेडी झालेत. नवापूर आपण देखील आपला कॅप्टन पाठवून द्या. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत ज्यांनी जबाबदारीचा स्वीकार करत असा चांगला खेळ दिलाय ते चिराग.
स्ट्रायकर साईडला सज्ज आहेत, नॉन स्ट्रायकर साईडला वीरू, ज्यांनी तो खेळ सुरू ठेवला. 2 फलंदाज बाद झालेले असताना सुद्धा कुठलीच चिंता न बाळगता डाव सुरू ठेवण्याची भूमिका वीरूने घेतलेली आहे. पण आता शेवटच्या षटकासाठी राखून ठेवले तर काहीतरी शुभमकडे आहे आणि पाहूया ते देण्यासाठी ती तत्परता शुभमची, जी त्याची ओळख आहे. कटर्स त्याच्याकडे चांगलेच आहेत, पण आता अभ्यास थोडा चुकला खेळपट्टीचा. वाईट बॉलचा इशारा. बॉल बराच वळतोय बघा, डिग्री खूप जास्त आहे बॉल वळण्याची. त्याचमुळे व्यवस्थित वापर जर केला तर त्रास देऊ शकतो हा गोलंदाज शुभम फलंदाजांना. यावेळेस बघा फसवलंय फलंदाजाला, पण क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. यावेळेस कुठलीच चूक नाही होणार आणि शुभमचा जो पर्याय वापरला होता काम करून जातोय. धक्का तिसरा, सातपाटी अ. प्रमुख आदरणीय हिलेजी चौधरी यांचं हे नियोजन, सातत्यानं प्रत्येक पाहुण्यांना तो मान सन्मान दिला जातोय. व्यासपीठावर सर्व पाहुणे उपस्थित आहेत. हा डगआउट आहे सातपाटी अ संघाचा. ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज एंटर होत आहेत. प्रणित स्ट्रायकर्स एंडला दिसतील. शुभमचा पर्याय काम करून गेलेला आहे. कॅप्टनला माहिती आहे की कुठला गोलंदाज कधी वापरायचा आहे आणि शेवटचं महत्वपूर्ण षटक शुभमच्या हातात आलंय आणि आता सुरुवात या षटकाची शुभमने उत्तम दर्जाची केलेली आहे. हा कटर बघा, या अगोदर डावखुऱ्या फलंदाजासाठी बाहेर वळणारा बॉल होता, आता उजव्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेर वळणारा बॉल. बघा डिग्री बघा. मी म्हणालो होतो की पालघरमध्ये गोलंदाज खूप जास्त आहेत, फक्त ते पडद्यासमोर येत नाही आहेत. आणि जर अशीच व्यासपीठं तुम्हाला वर्षभर मिळाली खेळण्यासाठी तर मग तुमच्या व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे उघडे होतात. वेगानं शॉर्ट ऑफ लेथ बॉल यष्टीरक्षकाला चकवत मागे जातोय आणि हेच तर करायचं होतं वीरूला. स्ट्राईकवर जायचं होतं, स्ट्राईकवर तो पोचला. बाईची एकदा मिळते. परफेक्शन, गोलंदाजीचं परफेक्ट अनालिसिस आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकासाठी. पहिला बॉल वाईड, ठीक आहे, पण त्यानंतर विकेट, डॉट बॉल, बाईज. फलंदाजाला चेंडूशी संपर्कच करता येत नाहीये. इतकी टॉप क्लास बॉलिंग शुभमची या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. पण आता ह्या कॉन्टेस्टला मजा येईल. शुभम वर्सेस वीरू हा कॉन्टेस्ट आता टॉप क्लास असेल. पाहूया हा कॉन्टेस्ट नेमका जिंकतोय कोण. 73 धावा, 3 फलंदाज बाद, 7 पाटीय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे गोलंदाज शुभमला. पण वीरूचा खेळ चाललाय सुपर हिट आणि वीरू देते धाव फलकाला 6 धावांचा प्रॉफिट षटकार. बॉल पिच केला होता, पण काय परफेक्ट पिकअप स्ट्रोक वीरूच्या वतीने पाहायला मिळाला. संपर्क झाल्या त्या चेंडूवर 6 धावांची मोहर होते आणि पुन्हा एकदा सेंटर ऑफ द फ्रेम बॉल कॅप्चर केल्यात आमच्या कॅमेरामॅनने. जबरदस्त टेलिकास्टिंग सुरू आहे आमदार जिल्हा प्रमुख चषकाची. नेक्स्ट बॉल शुभमचा. चकवलंय, फसवलंय, फलंदाजाला रोखलंय. शुभमकडे देखील ते पर्याय आहेत. वर्सटॅलिटी शुभमची तर इम्प्रेस करून गेले या शेवटच्या षटकामध्ये. बघा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल टेक ऑफ घेतोय, बाहेरच्या दिशेने टोन होतोय, काही कळण्याच्या अगोदर बॉल विकेट किपरच्या हातात विसावतोय. शेवटचा बॉल शुभम टू वीरू. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, संपर्क झालाय पण एलिव्हेशन कमी व्हायला होतो. बॉल पोचतोय स्ट्रायकर्स एंडला. 2 ला 3 मध्ये परावर्तित केलं जाईल कारण वीरूचा वेग आता मॅच केलेला आहे प्रणितने. चौथ्यासाठी प्रयत्न, पण चौथी धाव घेताना प्रणित होत आहेत बाद. मिळतील या 3 धावा. धावसंख्या 82, 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी साई साबळेश्वर सालवड संघाला 83 करायचे आहेत 36 बॉलमध्ये.
चला आपण धनंजय नाईक ह्या खेळाडूचा सत्कार करतो. या हिराज भाऊ, धनंजयजी नाईक आमचा झाईचा मानसपुत्र, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा ज्याने गाजवला आणि खरोखर आमचा मोतीलालचा विश्वासू खेळाडू म्हणून बघितलाय. धनंजय नाईक यांचा आपण सत्कार करतो. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ. धनंजय, खरोखरच ज्या खेळाडू तुम्ही परिचित केलं, झाई म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात शेवटचं गाव. जेव्हा आम्ही तुमची प्रीमियर लीग केली तेव्हा सांगितले की दादा हे घर दिसतात ते गुजरातमधले आणि हे घर दिसतात ते महाराष्ट्रामधले, आणि खऱ्या अर्थाने ज्या गावाची ओळख एक क्रिकेटपटू म्हणून करून दिली. आणि धनंजय नाईक यांच्या यशोचित स्वागत करताना इकडे आज आम्हाला खरोखर आनंद होतोय. आमदार जिल्हा प्रमुख चषकामध्ये आपण आदरणीय धनंजय नाईक सावरकर नाईक साहेब आमचा सत्कार स्वीकार, त्याबद्दल जो मनापासून आभार. 2 कॅप्टन तिकडे जायचे आपण टॉससाठी. जुना चेंडू अवधूत, जुना चेंडू दे ना त्यांना. चला दोन्ही संगणक जायचं नाणेफेकीसाठी. एका साईडला नवापूर आणि एका साईडला MS धोनी. नवापूर म्हटला की यॉर्कर किंग, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या यॉर्करच्या प्रेमात प्रत्येकाला पाडलाय, हे पाहायला मिळेल. चला जिकडे जोडतात आम्हाला टॉस बॉक्समध्ये महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक आदरणीय प्रमोदजी शेडके, नवापूर संघाचे कर्णधार आणि MS झाई संघाचे कर्णधार. चला नवापूर टीमचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर टॉस करण्यासाठी. धनंजय नाईक वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. MS11 झाई टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर आणि बरोबर एक्सप्रेस, पालघर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ख्याती पावसाळी हंगाम गाजवला, रबर टेस्ट चॅम्पियनशिपचा बेस्ट बॉलरचा किताब त्याने अक्षरशः ठाणेकरांच्या तोंडातून घास हिरावून घेतला असा वेगवान गोलंदाज रफ्तार का सौदागर प्रज्योत अंबेरी या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. चला नवापूर टीमचा कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लवकरात लवकर आपण जॉईन व्हायचंय टॉस बॉक्समध्ये. तत्पूर्वी प्रज्योत अंबेरी आमच्या समोर जोडले गेलेत. प्रज्योत, आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाटी 2025च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. इलेश भाऊ चौधरी आणि संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली ध्रुव 11 सातपाटीने, तर इथे आल्यानंतर कशी प्रसन्नता वाटते. आणि पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये प्रथमतः लाख मोलाची स्पर्धा, तर कसं इथे आल्यानंतर आपण फील करतायत? नक्कीच मी कालपासून बघतोय मॅच आणि आता ग्राउंडवर आल्यापासून असं वाटलं की मी पण खेळायला उतरू, परंतु एक गाव एक संघ नक्कीच ही परंपरा अवधूत आणि त्यांची टीम वर्षानुवर्ष ठेवेल आणि नक्कीच नेक्स्ट इयर माझी बरोबरची सुद्धा एंट्री असेल. क्या बात आहे. प्रज्योत अंबेरे मात्र एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. तर नवापूरचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. टॉस करण्याच्या अगोदर धनंजय नाईक वेलकम आहे आपलं. नुकतंच येतोचे स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि सातपाटी म्हटलं तर माणुसकी आणि मेहनत या 2 गोष्टी नेहमीच आपल्याला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. धनंजय, कसं वाटतं एकंदरीत तिथे आल्यानंतर जर टॉस तुम्ही जिंकला तर काय डिसिजन असेल आणि एकंदरीत मैदान पाहून कसं वाटतं? मैदान पाहून खूप छान वाटतंय, कारण की असे मैदान खूप कमी खेळायला भेटतात आणि या हंगामाची पहिलीच अशी टुर्नामेंट आहे जी लाख मोलाची आहे. आणि जी बघतो पहिल्यांदाच सातपाटीमध्ये अशी मोठी टुर्नामेंट झाली आहे, कारण की आम्ही खूप पहिल्या 7-8 वर्षा अगोदर आलो ते सातपाटीला खेळायला, तेव्हापासून नंतर आता आलो खेळायला. तर त्यावेळचे जे ग्राउंड आणि खेळपट्टी आणि आताची जी ग्राउंड आणि खेळपट्टी यामध्ये खूप अंतर आहे. तर असं वाटतं की याच्या मागे जी ऑर्गनायझर आहेत किंवा गावकरी आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली असे वाटते. तर मी अभिवादन करेन की ही चांगली टुर्नामेंट यांनी आपल्या पालघरच्या या पट्ट्यात भरवली आणि सर्वांना खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि आम्हाला पण या टुर्नामेंटला आमंत्रित केलं. त्यांच्याबद्दल ध्रुव 11 सातपाटी या कमिटीचे आम्ही मनापासून अभिवादन करतो. थँक्यू व्हेरी मच. धनंजय नाईक यांचं मनोगत आपण ऐकलं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला नवापूर टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी आखली जाते. दीपक संके सर, घरामध्ये जर कलर लावायचा असेल घराला तर पेंटर बोलवला जातो, परंतु इथे जर आपण पाहिलं तर खेळाडू पहा, खेळपट्टी अगदी मनापासून आखतायत सिद्धार्थ, ह्या वेळेला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही ओळख आहे. एखाद वेळेला आईबाबांनी सांगितलं की अंगण झाडून काढ, परंतु झाडू हातामध्ये घेणार नाहीत,
परंतु आम्ही क्रिकेटसाठी समर्पित सर्व काही गोष्टी करण्याचा आवर्जून उल्लेख करू आणि हेच करताना पाहायला मिळतात या ध्रुव 11 सातपडीच्या संपूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा. टॉस टाइम. प्रज्योत आंबेरे यांना आपण सन्मान देऊया आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमदार आणि जिल्हा प्रमुख अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. या आपण करूया टॉस. आमदार आणि यस आमदार आलेला आहे. धन्यवाद प्रज्योत आंबेरे. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. धनंजय, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? पहिलीच मॅच आहे तर क्षेत्ररक्षण करू. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो, आज संपूर्ण टीम आहे. MS मोतीलाल शाह यांच्याबद्दल थोडक्यात काय म्हणतील? थोडक्यात म्हणजे त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे शब्द अपुरे पडतील, कारण की खूप खूप अशी व्यक्ती आहे की आमचा म्हणजे बघू ना की जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तर त्यांनी न बघता दुसऱ्यांच्या विश्वासावर आमची म्हणजे गावाची एंट्री केली होती आणि त्या पहिल्या टुर्नामेंटपासून त्यांना आम्ही अशी रिझल्ट दिले तर आजपासून ते आमच्या पाठीशी आहेत आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ते आम्हाला सपोर्ट करतात आणि टुर्नामेंट म्हणजे मॅचेस जिंको किंवा हारो टीम म्हणजे समजा पीकवर असेल का म्हणजे परफॉर्मन्स चांगला पण नसेल तरी पण आम्हाला ते सपोर्ट करतात आणि प्रत्येक असे टुर्नामेंट चांगली टुर्नामेंट त्यांना आम्हाला खेळण्यासाठी ते प्रोत्साहन देत असतात. म्हणून त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आमची जहाईगावची टीम आहे आणि ती आज इथपर्यंत खेळत आहे. थँक्यू व्हेरी मच धनंजय नाईक. टॉस जिंकलेला आहे. निर्णय यावेळेला कळवलाय की आम्ही फिल्डिंग स्वीकारू. नवापूर टीम टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता आमचा. आता बॅटिंग करायची आहे. संपूर्ण टीम आहे आज तुमची? हो आहे सर. या आयोजनबद्दल काय म्हणतील? खूप सुंदर आयोजन आहे. ग्राउंड बघून आत्ता पण वाटते की जाऊन खेळू लगेच. क्या बात आहे. दोन्ही टीम्सला या ठिकाणी ऑल द बेस्ट असेल आमच्या आयोजकांकडून. तर यावेळेला टॉस नुकताच झाला प्रज्योत आंबेरे वरोर एक्सप्रेस यांच्या शुभ असते आणि टॉस यावेळेला MS11 झाई टीमच्या बाजूने लागला. MS11 झाई ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. अनुभवी समालोचक तुम्हा सर्वांचा लाडका आवाज याच विभागातून बोईसरचा आवाज दीपक संके सर या आपण ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो, चला बघा, एक गाडीची चावी हरवलाय, कोणाला सापडेल द्या. त्या चावीला ओपनर आहे, कोल्ड्रिंकची बाटली खोलण्यासाठी ओपनर वापरत आहेत. जर कोणाला सापडेल द्या, एखाद्या त्याला वेळेवर पोचायचं आहे तर ज्यांना कोणाला सापडली असेल ती चावी आमच्यापर्यंत पोचवा. गोलंदाज वीरू बाबरे बघायला मिळतोय. एक आदिवासी समाजाचा खेळाडू ज्याच्या घरात 2-2 बाईक 8 सायकली आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजमधून पटकावलाय असा अष्टपैलू खेळाडू या गावचा सुपुत्र म्हणून तुम्हाला बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या क्रिकेट पटलावर प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव घेतलं जाते तो वीरू बाबरे हा तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे पहिला चेंडू टटवलाय. काय चेंडू टटवलाय. मुंबईला जायचं, राणीचं बाग बघायचं आणि हरण बघलं की लहान मुलं वा काय आई बघायला मिळते का अशा पद्धतीने पहिला षटकार पाहायला मिळतो. प्रश्न विचारला होता की सालवडचे खेळाडू असे उंच उंच फटके का मारतात. घरातून उठलं की आयडियाची जुनी चिमणी त्यांना दिसायची आणि उंचावर माणसाने कसं जायचं ते पाहताना हे मनोगत बघितलं आणि पहिला चेंडू षटकार. आहा, तसाच तसं उत्तर देत आहे. मोठा रणसंग्राम, मोठी मॅच पाहायला मिळते. ओ इथे बाकी खाली चेंडू टाकलाय पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पॅडल स्विफ्ट खेळायचं होतं पण चेंडू परफेक्ट टायमिंग झालं नाही. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षण केलं जाते. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 7 धावा होतात. 83 धावा आजच्या संपूर्ण स्पर्धेमधला उच्चांक धावसंख्या. आजच्या दिवसातली सर्वात पहिली फलंदाजी चांगली झाली ती तिसऱ्या मॅचमध्ये सातपाटी संघाकडनं. साई साफडेश्वर काय गतवर्षीची फायर पास्टोची टुर्नामेंट कोण विसरू शकतो. भेदक गोलंदाजी. उपविजेते राहिले पण छाप निश्चित सोडली होती. ओ चांगला पूल चेंडू केलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. खरोखरच इकडे मॅसेज येतात. आयोजक नियोजन खूप सुंदर छान आहे आणि खरोखरच प्रमोद शेळके सर, दीपक संखे सर, तुम्ही सर्व लोक चांगलं समालोचन करता. सदा समालोचक असून द्या. असंच प्रेम जे आमच्यावर करतात त्याचं मनापासून मुजरा. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते बघा. एक शॉट स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला, दुसरा शॉट पूल ड्राईव्ह बघायला मिळाला. क्रिकेटच्या भातातले हे अनेक फटके तुम्हाला बघायला. वीरू बाबरे मार्गस्थ होतोय.
बघा ही मॅच हिलेजी सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ मंगलनाथ घरत यांनी हे आपल्याला मेसेज दिलाय. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ शिर्डीच्या गावातून आपल्याला मेसेज दिला, म्हणजे आपली ख्याती कितपर्यंत जोरदार टाळ्या त्या मंगलनाथ भाऊसाठी व्हायला पाहिजेत. ही मॅच बघताना सातपाटी गावावर प्रेम, क्रिकेट व प्रेम. प्रमोदजी बघा म्हटलं ना की तुम्ही समालोचक असे नाही आहेत, तुम्ही देशाच्या पलीकडे जाऊन पोहोचलायत. मी मनुष्याचं देखील कौतुक केलं, तुम्ही देशाच्या पलीकडे पोहोचलाय. आणि हा आपण का पोहोचलेत तर आपल्यावर आयोजक करणारं प्रेम, कारण त्यांनी जर आपल्याला संधी दिली नाही तर आपण पण लोकांपर्यंत जाऊ शकत नाहीये. थँक्यू सो मच मंगलदासजी, खूप खूप आभार. आहा बैठकी शॉट तुम्हाला बघायला मिळाला, थोडासा पेस कमी केला होता पण तेवढा चतुर पद्धतीने खेळून काढलाय. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. या वर्षाची सुरुवात कशी म्हणतात, असं म्हणतात ना की लेडीज फर्स्ट. कुठे एखादं कार्य असो आपण महिलांना प्रसाद देतो, पण माझ्या ज्या शिवरायाच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माय भगिनीची जी खऱ्या अर्थाने संरक्षण शिवरायांनी केलं, तिथे पहिली मॅच आपण महिलांची खेळून इथे बाकी सामन्याला सुरुवात केलाय. आज तुम्ही बॅनर बघतात, सर्व हे शिवसेनेचे मोठे पदाधिकाऱ्यांचे बॅनर तुम्हाला बघायला मिळतात. जिल्हा प्रमुख, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य सर्व तुम्हाला बघायला मिळतात. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते, चेंडू जातोय डॉट. आणि एकंदरीत इथे विचार केलात तर 13 धावा या पहिल्या षटकामध्ये झाल्यात. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा अपकट बघायला मिळाला. ज्या क्रिकेट विश्वामध्ये सर्वप्रथम अशी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ ह्यांच्याकडे आपण बघितली, कारण पूर्वीच्या काळामध्ये क्रिकेट होती 5 गोलंदाज ह्यानेच गोलंदाजी करायची, पण त्यांनी ते चित्र बदललं आणि स्वतः कॅप्टन असा लेग कट गोलंदाजी करायला लागला आणि ते बघायला बघला. जाऊया एक संधी देऊया डीजेला. डीजे सातपटे गावाचं वर्णन किती करावं हो. नाथापरी नाथ माझा सख्या पांडुरंग. हा हा काय भक्तिगीत आहे हो. विठ्ठलाची मूर्ती समोर येते ना तसं साक्षात दर्शन सातपटे गावाचं आम्हाला आज क्रिकेटच्या माध्यमातून बघायला मिळते. काय सुंदर टुर्नामेंट आयोजित केलाय. न भूत न भविष्य तो भगव्या छताखाली ही टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. ओ फेड ऑफ स्टंप पंच दोन्ही हात बाहेर करतात, खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. सुमित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आतापर्यंत स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ही पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते. 83 धावा ह्या विजयासाठी करायच्या आणि पहिल्या षटकात 13 धावा निघाल्यात. चांगली सुरुवात तर म्हणावं लागेल साई सॉफ्टवेअर संघाकडे. एका साईडला सुजल आणि एका साईडला ऋतिक. ओ राईट सिंग डिलिव्हरी, सुपर पिच ऑफ बॉलिंग, ऑफ साइड ऑफ स्टंप, टिचून मारा केला जातोय. अनुभवी संघ आहे, मोठे खेळाडू आहेत त्या संघाकडे. वयाने जरी लहान असले तरी मोठं क्रिकेट खेळणारे विरू बाबरेसारखा मोठा प्रदीर्घ अनुभव आपल्या संघासाठी कसा देतो ते पाहायचं आहे. ध्रुवेलन सातपडी तुम्हाला बघायला मिळेल. दांडीचा संघ बघायला, डहाणूचे 2 संघ बघा, धाकटी डहाणू, त्यानंतर काशीनाथ माशीचा संघ तुम्हाला देखील बघायला मिळेल. आणि गतवर्षी पहिली उमरची नाईट मॅच स्पर्धा विजेते संपादन केलं होतं. स्लोवर चेंज, इथे बाकी चेंडू पडलाय पण थर्डमॅनच्या खेळाडूने अभ्यास केला की चेंडू पडल्यानंतर फिरणार आहे, पण तिथपर्यंत 2 धाव बघा थोडी साठ पडतात. थ्रो येईपर्यंत 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. या 2 धावांशी विचार केला 16 धावा फलकावा लागलं. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. या पॉवर प्लेमध्ये जेवढ्यात जास्त धावा निघतील तेवढं खूप कमी आव्हान षटकामध्ये मग तुम्हाला बघायला मिळेल. स्क्रीन रेट आता आपण विचार केला वाढला जातोय. 82 धावा आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली सातपाटी ए संघाकडनं. 83 धावाचा पाठलाग करताना आपण बघत आहोत दोन्ही सलामवीर, एका साईडला ऋतिक आणि एका साईडला सुजल. ओहो व्हॉट अ फिल्डिंग, काय सूर मारली. जसे काय समुद्रामध्ये जायचं आणि गोताखोरांनी जसं समुद्रात उडी मारत अशा पद्धतीने इथून तर चेंडू थोडा दिन सेट आता 4 धावा बघायला मिळत. कोण आहे खेळाडू तो? मैसर. ह्याच्याकडे क्षमता आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला करताना बघितलं. ध्रुवैलन सातपाडीचं एक मी कौतुक करेल की गतवर्षी एक पामगावमध्ये 50 स्पर्धा झाली, तिथे खऱ्या अर्थाने पारितोषिक जात होतं त्या संघाला. पण एका नवोदित गोलंदाजाने, लहान मुलगा होता अंडर 14चा गोलंदाज, त्यांनी 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि ह्यांना देखील रोखलं. आणि आयोजकांनी विनंती केली नाही दादा त्याला बक्षीस द्या, कारण तो नवीन आहे. अशा पद्धतीचं स्पोर्ट्समन स्पिरिट देखील तुम्हाला बघायला मिळते. बक्षीस आम्हाला मिळते होतं यंग जनरेशन पोरगा, आणि त्यांना ह्यांना थांबवलं. ह्यांनी अत्यंत 3 गोलंदाजांना मारले होते, पण त्या लहान गोलंदाजाने फक्त 10 धावा दिल्या. आणि मग आयोजकांनी सांगितलं की आपण ते मोठे नाही. बघा हे तुम्हाला स्पोर्ट्समन बीट असायला पाहिजे, मोटिवेट कसं करावं हे तिकडे बघायला मिळालं. कमबॅक केलाय. डिसिजन ऑफ बॉल.
नो बॉल डिक्लेअर केला, आमचं तिसरं पंचाने डिक्लेअर केलं आहे. खूप चांगलं टेक्नॉलॉजी 20 नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. 4 कॅमेरे इथे बघायला मिळतात. शेवटच्या दिवसात 5 कॅमेरे प्रमोद बघायला मिळतील. असं म्हणतात ना, महाभारत घडवताना 5 पांडव लढले आणि 100 करोड तिकडे पराभूत झाले, तसं बघताना 5 कॅमेरे घडतील आणि करोडो दिल्याची धडकन ही टुर्नामेंट त्याच्या हृदयात बसायला बघायला मिळेल. अफलातून ऑर्गनायझेशन, जबरदस्त. समालोचकाचा दर्जा हा देखील तेवढाच तावडीचा ठेवलाय. अप्रतिम आयोजन. ओ इथे बाकी ऑफसाईड, ऑफ स्टंप, वाईड बॉल जातोय. गुड अंपायरिंग, खरोखरच क्लास अंपायरिंग बघायला मिळते. जेव्हा लोक लेग करतात ना, कारण हल्ली कसं झालं, लोक तुम्हाला यूट्यूबवर बघतात, म्हणजे फक्त आमच्या समलोकाची एक्झामिनर होत नाही, तर पंचांची कारकिर्दी पंच कशी करतात त्याचं देखील तुमचं लेखन लोक परीक्षण करतात. गुड वर्क. या यूट्यूबमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ॲनालिसिस बघायला मिळतात. 19 धावा फलकावर लागल्यात. 83 धावाचा मोठा पाठलाग करत असताना साई सापडेश्वर संघ. फुलटा चेंडू सरळ स्ट्रेट टटवला. डीप लॉंगचा खेळाडू तिकडे येतोय, सरळ हातामध्ये चेंडू जातो. एकच धाव बघायला मिळते. फ्री हिटचा चेंडू होता, जास्त काही फायदा उचलता आला नाही. 1 धावांची धावसंख्या होती 20 धावा. एका साईडला ऋतिक, एका साईडला सुजल, हे 2 ओपनर सलामीचे फलंदाज. बघा कृपया कोणाला जर गाडीची चावी सापडली असेल तर ती कृपया आम्हाला आणून द्या. थंड पेयाची बाटली खोडण्याचं ओपनर त्या चावीला लावलेलं आहे. आहा, चेंडू फ्लो केलाय. डीप लॉंगच्या डोक्यावर जातो की पाहायचं नाही. इथे बाकी जाळ्यामध्ये फसले. चेंडू ट्रॅव्हल झाला पण उंची जास्त गाठली, अंतर गाठू शकलेलं नाहीये आणि इथे मोठा विकेट, मोठा झटका बसतोय तो साईड सापडेश्वर संघाला. तुम्हाला फेब्रुवारीपासून बघायला मिळेल काय साई. आणि प्रमोदजी तुमचं वाक्य ते अजून आम्हाला आवडेल, जो लाख हिरा ते बनते है. आणि आमच्या खार्डीचे सुपुत्र तुमचं स्टेटस कायम ठेवता. विनायक भोईर आमचे परम मित्र आहेत. मृद स्वभावाचा, त्याचे वडील निघून गेलेत पण आज देखील तो आपली आठवण करतोय. असे अनेक मित्र आपण या समाज क्षेत्रातून बघायलेत. शिर्डी वही जाते हैं उन्हें साई बुलाते हैं. ओम साईराम. काय काय दिलंय हो देवांची पदयात्रा. विघ्नहर्ता माझा गणरायाला म्हणतात आणि वारकरी म्हटलं की माझी आषाढी एकादशी. कोणत्या विठोबरायाचं दर्शन विसरू शकतो. काय काय मराठी संस्कृती म्हटलं. म्हणून तर नेल्सन मंडेला इंडियामध्ये आले ना, तेव्हा काय म्हटलं, मराठी इज गॉड. म्हणजे मराठी संस्कृती देवदूती संस्कृती. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा देव आहे. बघा अशा पद्धतीची ग्याथी आपल्या माथीवर लावलाय ह्या महाराष्ट्राने. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. क्लेवर क्रिकेट बघायला मिळतंय. ह्याला म्हटलं जाते क्रिकेटची आय ट्रॅक. फलंदाजाचं पदलत्थ बघितला, अगोदर छप्पल झाला, चेंडू ब्लॉक हॉलमध्ये ऑफसाईड ऑफ स्टंप टाकलात. दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला. दोन्ही मातबर संघ आहेत. दोन्ही मातबर, जेवढी त्यांची स्तुती करावी तेवढी. कारण आमच्या बोईसर भागातला साई सॉफ्टवेअर हा देखील नामांकित संघ बघायला मिळतो. मोठ्या मोठ्या संघाला पराभूत करून अनेक फायनल जिंकलेत. अनेक ठिकाणी सेमीफायनल फायनलमध्ये पराभूत होणार पाहिला, पण जबरदस्त संघ. ओ हो, इथे तेज चेंडू खेळायला गेले. चेंडू सरळ निघून जातोय. 22च्या रूपात 4 धावा. थोडंसं खराब यष्टीरक्षण झालं. मला वाटतं त्यांना जजमेंट झाला नाही त्यांच्या पेसचा आणि अनकॉन्शियस झाले. पुढे चेंडू पडल्यानंतर फ्लंबल झाला आणि अशा वेळेस बरेचसे खेळाडू मोठमोठ्या किपर फ्लंबिंग होतो पुढे पडल्यानंतर. इथे 22च्या रूपात 4 धावा. षटक संपली 2 आणि फलका धावसंख्या लागली ती 24. 24 धावा फलका. जाऊया डीजेकडे. संख्या लागला 24. 4 चेंडू खेळून कृतिक खेळतो 6 धावावरती. अजून देखील 2 चेंडू फेस केले पण शुभमला आपलं खातं उघडता आलेलं नाहीये. बॅटिंग लाईन एक तशी मोठी आहे. असं नाहीये की फक्त आज तुमचा करण सिंग नाही म्हणून धावा करू शकत नाही. करण सिंग 0वर बाद झाला देखील 80 धावा चेस करण्याचं काम साई सापडेश्वर संघाने करताना आपण अनेक वेळा पाहिलेत. पण आतापर्यंत विचार केला तर खूप चांगली बॉलिंग टाकताना तुम्हाला सातपडीचा ए संघ बघायला मिळतो. यानंतर बाकी अजून एक मोठा सामना बघायला मिळेल. यॉर्कर किंग नवापूरचा आणि एका साईडला क्रिकेटच्या धर्तीवर सगळ्या ह्याच्यामध्ये तरबेज असणारा साईचा संघ बघायला मिळेल.
प्रशांत बॉम्ब तुम्हाला बघायला मिळेल. काय जाईच्या गावाची आम्ही प्रीमियर लीग केली होती, तिथे हिंदी समालोचन करायला मिळालं, आनंद मिळाला. मोतीलाल शाह आम्हाला घेऊन गेले, जबरदस्त मॅच, तिकडे चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. ओ बाजूचं गाव असं तुम्ही ओट्यावरून बघितलं ना तर ते गुजरात सांगता येईल. आणि हे असं अशा त्या गावाची रचना आहे. प्रमोदजी बॉर्डर आहे ना, 2 पाल ते तिकडच्या ओट्यावर बसले ते गुजरातचे म्हणे आणि आपण महाराष्ट्रातले. हो गुड बॉलिंग, खोलवर टप्पा, इथे बाकी चान्स होता, पूर्ण मिस फिल्डिंग झालाय. पण तेवढं चांगलं बॅकिंग तुम्हाला डीप लॉंगच्या खेळाडूकडनं बघायला बघता बघता हो हो काय रनिंग बिटवीन द विकेट होते, पण पोचू शकलेले नाही आहेत. गुड फील्ड वर्क आणि इथे दुसरा झटका बसतोय. धावा जमवावं लागतील कारण मोठं आव्हान आहे. 83 धावा तुम्हाला करायचे तर दुसरा गडी बाद झालाय. धावा बादच्या रूप वाजवलं की ज्ञानी त्याला तेव जरा पंढरीला. तर हे क्रिकेटची पंढरी आहे प्रमोद. या पंढरीमध्ये सर्वांनी या आणि मॅचचा. थँक्यू सो मच. काय डीजे तुम्ही ऑपरेटिंग करतात हो, अप्रतिम. माहोल आणि समाजी मानली जाते ना ती समाज. डहाणूच्या डीजेचं कौतुक करायला पाहिजे. मी केलेत, आम्ही आमदार चषक केलाय, आम्ही त्यांच्याबरोबर विशाल नांदगावसह लखपतीची मॅच केलाय. रायझिंग डिलेवारी ही ख्याती आहे. हा जो पेस आहे ना, ही गोलंदाजी टाकण्याची विरूची विशेषतः ही शैली आहे. विरू काय करतो, रायझिंग डिलेवारी टाकतो. एक त्याची मी तुम्हाला सांगतो मॅच होती, फायनल मॅच ते जिंकले. आपल्या सर्वेश वगैरे पराभूत झाले, पण त्यांनी ग्राउंडचा आखणी केली. डी स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मोठा पट्टा होता आणि मिड विकेट मिळून छोटा पट्टा होता. मग ह्यांनी काय केलं, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू टाकले आणि तिथे मग सर्वेशला जाळ्यामध्ये फसवलं आणि तिथे ते सामना 11 धावांनी जिंकले. बघा मला मापता देखील आलं पाहिजे, माणसाला कळलं पाहिजे की माझी लेवल कितपर्यंत आहे, मी कुवत कितपर्यंत कशाप्रकारे करू शकतो. ही आखणी ज्याला कळते ना तो विरू बाबरे तुम्हाला बघा सुप्पर बॉलिंग. एवढं कौतुक करावं तेवढं कमी. बघा एक काम करा ना, जय जय महाराष्ट्र माझा वाजवा, ओरिजिनल जय जय महाराष्ट्र माझा वाजवा. कारण या महाराष्ट्रावर छत्रपती शिवरायांनी आणि ज्या शाहिरी वीरांनी ज्या पवाडेमध्ये माझ्या महाराष्ट्र कारवारचं वार झाला तेव्हा जिंकलं आणि महाराष्ट्राला विजयी संपादन केलं. या महाराष्ट्रासाठी शाहिरांचा देखील खूप आमच्यासाठी मोठं वरदान दिलं आहे. त्या शाहीर साबळेचं अजरामर गीत आपण यांतर ऐकणार आहोत. जाऊया पुन्हा विरू बाबरे हॅट्रिक. ओहो वाट अ बॉलिंग. यावेळेला बाकी चेंडू खाली ठेवला. वेगळ्या धाटणीची गोलंदाजी टाकण्याची क्षमता विरू बाबरेकडे तुम्हाला बघायला मिळते. एकदा त्याला मुलाखतीमध्ये विचारलं, 2 बाईक मिळेल पण काका एखादी म्हणे ॲक्टिवा पाहिजे. बाबा का रे, म्हणे लग्न झाले तर मग ॲक्टिवा कोणाला देऊ. मोटरसायकल बाईक आहेत ना, एखादी ॲक्टिवा. तिथे आयोजकाला सांगितलं अशा कधी कधी तुम्ही ऑफर ठेवत जा. आदरणीय मोतीलाल शाह कृपया तुम्ही मंचावरती यायचं आहे. MS नावाने ओळखलं जाते. गुड बॉलिंग ऑफ साईड ऑफ स्टंप. याला चेंडू टटवला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. लॉंग डीप लॉंग ऑफचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धावा या बाकी फलकावर लागल्या जात आहेत. काय सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. प्रमोदजी शेडगे 2 दिवस तुम्ही आम्हाला भेटलात, खरोखरच मजा आली. टुर्नामेंट करण्यासाठी तुमच्या देखील देहबोलीतून लोकांची मनं तुम्ही जिंकली. आजच्या दिवसात आम्हाला मनीष पाटील देखील बघायला, उद्याच्या दिवसात निश्चितच आमच्या ह्याच भागातला दनसारचा आम्हाला बघायला मिळेल एक समालोचक उत्कर्ष. आणि ही सर्व जी तुम्ही जे बॅनर बघत आहात ना, निश्चितच शिवसेनेचे सर्व मोठमोठे पदाधिकारी, आमदार आहे, जिल्हा प्रमुख आहे, जिल्हा परिषद सदस्य बघितले, जिल्हा परिषद अध्यक्ष बघितलेत, ज्यांनी सभापती पद बघितले, शाखा प्रमुख तुम्ही बघत आहात. ओके बस पंच बघतात. ओके यस फेअर डिलिव्हरी. आणि मोतीलाल शहाचं देखील मी कौतुक करेल की आमच्या ह्याच संघात ध्रुव सातपाडे गावात देखील प्रथमतः त्यांनीच बाहेर ठेवलाय. म्हणजे असा हा क्रिकेटचा दाता नाही म्हणायचं गेला, क्रिकेटचा हा मोठा पितामह म्हणावा लागेल. तसं त्यांनी काम केलं. जे आपण तुम्ही बघितलं आमच्या झाईच्या संघाने सांगितलं की आम्हाला सर्वप्रथम बघितलं शहापूरला सांगा, वाडा सांगा, पनवेल सांगा, अशा अनेक ठिकाणी नेताना. नंतर अवधूतने आम्हाला सांगितलं की निश्चितच मी देखील होतो, मुरब्यावरनं तुम्हाला डायरेक्ट ते घेऊन गेले होते. असे मोठमोठे खेळाडूंना मोठे ट्रॅक देणारा आमचे आदरणीय मोतीलाल शाह. ओहो यॉर्कर लेनचा चेंडू, यॉर्कर आणि माझ्यावर प्यार कर. यष्ट्याने सांगितलं यॉर्कर टाकायचं आणि हिलेश भाऊ आय लव्ह यू म्हणायचं, म्हणजे तिकडे यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत.
रोज दिवाळी दसरा काय वाक्य दिलेत हो. माझ्या समर्थाने दिलेलं वाक्य आयुष्यावर प्रत्येकाला पूर्वीच्या लोकांना प्रमोद भविष्यकाळ दिसायचा. आज बघा खाकेत कळसा गावाला वळसा काय म्हणी आहेत. आज जशी संस्कृती बदललाय ते गुरुवारी आपल्याला खडूनी फळ्यावर लिहायचं ना ते आज देखील बघायला मिळते. नशीब आमचं की आम्हाला असे गुरुवारी लाभले. आम्ही जन्म घेतल्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या देशामध्ये आणि प्रमोदजी खरोखरच असे नवीन नवीन समालोचक येतात आणि माझ्या पालघर भागातला समालोचक जेव्हा आपल्या पालघरच्या पलीकडे जाऊन आपल्या समालोचकाची देहबोली मांडतात ना तेव्हा तमाम आम्हाला बघून आनंद वाटते. खरोखरच कौतुक. आणि आज आनंद वाटतं की आपण समालोचक व्यतिरिक्त काही अँकरिंगमध्ये तुम्ही भाग करतात. मी गतवर्षी फुटबॉलच्या 3 मॅच केल्या, कबड्डीच्या 4 केल्या, फुटबॉलच्या 2 मॅच केल्या, व्हॉलीबॉलच्या 6 केल्या. अशा रक्तरंगी करता आलं का ते BRC मध्ये राहिलं तर आम्हाला शिकता आलं, लोकांना मिळता आलं, खेळता आलं आणि हे लोकांनी केलं प्रेम तुम्हाला बघायला मिळालं आहे. पुन्हा यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये PDTच्या मैदानावर एक फुटबॉलची मॅच आम्हाला आवर्जून पुन्हा एकदा करता येईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 4 गडी बाद झालेत. 27 धावा सुमित. आहा क्लास शॉट खेळलेत. डीप लॉंगॉनच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. तिथे बघा क्षेत्रक्षण हो काय फ्लेक्झिबिलिटी बघायला मिळते. ॲथलीट कसा असावा, उंचोडी मारणारा असावा, ॲथलीट कसा असावा, स्प्रिंटर असावा, ॲथलीट कसा असावा. थर्ड अंपायर रेफर घेतलं बघूया ते बाउंड्रीवर पोहोचलेत की नाही. खूप योग्य निर्णय आमचे पंच घेत आहेत. एखादा संशयास्पद असं वाटलं की बाबा बघूया खूप चांगला डिसिजन देतात आणि 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेस्ट नेटवर्कचे कॅमेरामनचं जे वर्क आहे ना प्रमोद त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सो पप्पे साहेब आमच्या आता निजाई जोडलेत. निजाई देखील मला वाटतं आता आपल्या कामात मग्न झालेत. टीमवर्क बघायला किती सुंदर तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त आयोजन, खूप चांगले क्लिअरिटी, भरभरून प्रेम. उद्या बाकी शुक्रवार असेल. उद्या तुम्हाला या मैदानावरती खचाखच भरलेले लोक तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेटचे दर्दी बघायला मिळते, क्रिकेटचे प्रेमी बघायला मिळणार नाही अशा पहिले भाग बघायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून देखील सेफ आहे. सेव्ह केल्यात धावा. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करत असताना सातपाटीचे गोलंदाज तुम्हाला हे बघा कशा पद्धतीने वर लँडिंग केलं, चेंडू आतमध्ये टाकला आणि नंतर त्यांचा पाय बाहेर गेला. खूप चांगला वर्क दाखवायला बघायला ॲक्शन व्हिडिओमध्ये पाहिलं. चेंडू हवेमध्ये उडलाय. कॉटन बॉलचा चान्स आहे इथे. बाकी सुमित गोलंदाज जातोय. ओखो इथे सोप्पा झेल सुटला केलाय. इझी कॅच होतं. असे कॅचेस तुम्हाला पकडायला पाहिजेत. 29 धाव 30 धाव फरकावर लागल्यात. आतापर्यंत दुसरं षटक 1.2 चेंडू टाकले, 10 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. पण भन्नाट स्पेल तुम्ही जर बघितला तर तुम्हाला वीरू बाबरे यांच्याकडनं गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठं धावसंख्या आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये 83-82 धावा ही मोठी आहे. 83 धावा विजयासाठी काय कंपल्सरी चेस या नियमाने लाख मोलाची स्पर्धा प्रथमतः सातपाटी गावामध्ये होते. पायावरचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, चेंडूला ग्लान्स केला गेला. ड्यूज केल्याच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला. ग्लान्स झाला पण तो ग्लान्स कुठून झाला, बॅकफुटून झाला. तो ग्लान्स तुम्ही फुटवर्क करून केला तो बघायला. रोहित शर्माचा पूल का पॉवरफुल होतो, तो रोहित शर्माचा पाय पुढे पडतो आणि फुटवर्क वरून मारणारा एकमेव पूल शॉट तुम्ही जास्तीत जास्त बघितलात बघा. त्याच्यामुळे तो पॉवर मिळतो, ती ताकद रोहित शर्माच्या बॅटीला बघायला मिळते. अफलातून बॅटिंग तुम्हाला करायला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळते सुमित. लांब लचक रनअप, रिव्हर्स खेळले, प्रॉपर टायमिंग झालं नाही पण तिथे डीप पॉईंटला खेळाडू बघायला मिळतोय. गुड फील्ड सेटलमेंट त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. इथे बाकी क्षेत्रक्षण होते आणि 1 धाव पुनश्च पूर्ण होते. या एका धावांची धावसंख्या जर विचार केला तर तुम्हाला 32 धावा या फलकावर लागतात. विजयासाठी 83 धावा या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली ते तुम्हाला बघायला मिळते. काय खेळाडू दिलेत या गावाने. अनेक नामवंत क्रिकेटपटू जिथपर्यंत चंद्र सूर्य असेल तिचं नाव घेतलं जाईल असे अनेक खेळाडू जुने जाणते आपल्याला बघायला. MRच्या काळातले चेंडू गाजवणारे अनिल गॉर्नर, काय लेफ्ट आर्म फलंदाज अनिल घरात, व्हॉट अ बॅटर. इथे बाकी ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. डीप मिडॉनच्या रिझनला इथे बाकी फील्ड करेपर्यंत 1च धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानीशी जर विचार केला तर फलकावर धावसंख्या पोहोचते 33. आता बाकी आस्किंग रेट वाढत चाललाय. सिंगल डबलने मोठासा दडपण म्हणायला गेलात तर सातपाटी ए संघावर येणार नाही. आता इथे एक मोठे 2 षटके यायला पाहिजे तर तुम्ही पुन्हा त्या रन रेटवर येऊ शकतायत. चांगली गोलंदाजी हाताळताना बघायला मिळते सातपाटी संघाकडनं. कारण धावा तुम्हाला भरघोस मिळाल्यात. 82 धावाचं मोठं आव्हान तुम्ही उभं केलंय. चेंडू टट्टावलाय, सरळ जाईल का, हा तुम्हाला मनीषचा जलवा बघायला मिळते. उंची छोटी कीर्ती महान असा हा फलंदाज. मी म्हटलं नाही की गुंडप्पा विश्वनाथ का म्हटलं गेलं. जेव्हा गरज पडलाय तेव्हा धावा काढताना या फलंदाजाला आपण बघितलं. तर या 6 धावसंख्या होती ती 39.
साबळेंचं ते अजरामर गीत, माझ्या शाहिरांना मानाचा मुजरा. प्रमोदजी बघा, अभिमान असायला पाहिजे. आणि आपलं हे महाराष्ट्र राज्यगीत असा दर्जा या गीताला दिला गेला आहे. आजकाल जिथे जिथे स्पर्धा होता राष्ट्रगीत घेतलं तर राष्ट्रगीता घेतात, त्याची दोन कडे वाजवली जातात, कारण मोठं गाण आहे हे. पण खरोखरच ज्यांनी शाहिरी बाणाने माझ्या प्रत्येक मराठी सैनिकांना लढवय्या वृत्ती करून दिली आणि कारवारमधून माझा महाराष्ट्र कसा पुढे आणला, ह्या शाहिरांचा बाणा तुम्हाला बघायला मिळाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं, 39 धावा झाल्यात. आता जर तुम्ही विचार केलात तर 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 44 धावा करायचे आहेत, कारण टोटली 83 धावा करायचे आहेत. जाऊया आता. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो निशांत नावाचा गोलंदाज. निशांत, ओके, निशांत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर मॅच बघायला मिळेल नवापूर आणि MS झाई आणि नवापूर. यावर्षी मांगेला समाजाची फायनल झाली होती. त्या मांगेला समाजाच्या फायनलमध्ये नवापूर संघाने विजेतं पटकावलं. पण इथे हे विसरून चालणार नाही की झाई संघामुळे आता माची वगैरे सर्व समाज एकत्र संघ तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त मॅच तुम्हाला बघा. निशांत बघूया कशा पण करतो. 12 चेंडू आणि तुम्हाला हव्या आहेत त्या 44 धावा. इथे बाकी चेंडू टटवला, चेंडू जातो कव्हरच्या रिझनला, स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतोय पण पोहोचू शकला नाहीये. एकच धाव बघायला मिळते. एक धावाने तेवढं काही मोठं त्यांचं नुकसान होणार नाहीये. पण ज्या पद्धतीने विनू बाबरेने सर्व गोलंदाजी केलाय त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. 2-3 बाउंड्र्या वाचवल्या, त्या कदाचित वेगळ्या बघायला मिळाल्या असता. म्हणून म्हणतात ना, फिल्डिंग एफर्ट खूप मोठी महत्त्वाची भूमिका आहे. आणि हा सांघिक खेळ आहे. जेव्हा तुम्ही खेळतात तेव्हा गोलंदाजाला 10 क्षेत्ररक्षकाला म्हणजे यष्टीरक्षक +9 या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे. तेव्हा गोलंदाजाचं पृथक्करण हे मोठं तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू फसलाय, चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. विरू बाबरे आहेत का तिथे? या तिथे बाकी अप्रतिम खेळ पकडला गेलाय. सुमित आहे, माफ करा, देही बोली दोघांची सारखी. सुमित हा देखील एक चांगला अष्टप्रयोग खेळ तुम्हाला बघायला मिळतो. तर मनीष इथे होते, वापसी डकआउट मध्ये जातोय. आणि जाऊया पुन्हा एकदा. ठाकूर जातात फरक, यांच्याकडे देखील क्षमता आहे. गतवर्षी T10ची मॅच झाली होती सालवड गावामध्ये. विजेता संघ तो ठरला. काय मॅचेस झाल्या होत्या T10, 10 ओव्हरच्या मॅच झाल्या. त्यानंतर नांदगाव गावामध्ये T15 15 ओव्हरच्या मॅचेस झाल्या. तब्बल 62 संघांनी तिकडे सहभाग घेतला होता. दादर, मुलुंड, घाटकोपर, अंधेरी, बँड्रा आणि माहीमची फिशरमन कॉलनीचा संघ, असे 8 संघ मुंबईचे आले होते. काय जबरदस्त मॅच. तिथे संघ विजेता ठरला होता. तो म्हणजे निश्चितच तुम्ही सर्वांना आवड, धीरज मोरे ह्याचं गाव, तो संघ तिथे विजयी ठरला होता. तुम्हाला उनबाटचा संघ विजयी ठरला होता. अशा मोठमोठ्या मॅचेस आपल्याला बघायला मिळाला. गतवर्षीची अजून एक आठवणीची स्पर्धा तर तुम्ही बघाल तर तारापूर प्रीमियर लीग, परम मित्र आहेत तुमचे. आणि तुम्हाला सर्वात पहिलं या भागात आणलं आदरणीय किरण जाधव, यतीन जाधव, ह्या माझ्या 2 बंधूंकडनं तुमचं नेहमीच आठवण काढत असतात, नेहमीच विषय निघतात. त्यांची प्रगती बघून त्या देखील आनंद वाटतंय. आणि त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा आपण जर बघितली ती 8 षटकाचे सामने झाले सरवली गावामध्ये. फ्रेंड्स सरवली आयोजित निलेश मूर्ती चषक आपण बघितला. आहा, काय तेज तरार गोलंदाजी बघते. मला वाटते बुलेट ट्रेनमध्ये बसायची प्रॅक्टिस लोक आतापासून करतात की काय. धावत्या लोकलमध्ये चढायचं कसं, पटकन मुंबई गाठायचं कसं, ही देहबोली तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखरच सातपाटी गावाचं क्रिकेट बघताना आम्हा तमाम समालोचकांना आनंद वाटतंय की माझ्या पालघर भागातले खेळाडू जेव्हा असा उच्च दर्जाचा खेळ करतात. डहाणू भागातले देखील आहे, पालघर डहाणू बोलावं लागेल कारण असं नको असं व्हायला. तर जिल्हाच पालघर जिल्हा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रथी महारथीचा खेळ असणारा. हो, पूर्वीच्या काळात जेव्हा RK ट्रॉफी व्हायची तेव्हाच आपण छाप सोडलाय. नंतर तुम्हाला बघितलं सुप्रिमोमध्ये दांडी संघाने छाप सोडलाय. आता बघितलं टायर पॅकर छाप सोडते. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून एक संघ तुम्हाला पालघरमधला बघायला मिळणार की ज्यांना खेळायला मिळत नाही. मिथुन भाऊ प्रयत्न करतात, त्यांच्या माध्यमातून आपण बघत आहात की मिथुन पागधरे एक ब्रिलिजंट बॅट्समन ज्यांनी कव्हर ड्राईव्हवर मोठा हुकूमत गाजवली. असा तुम्हाला यंग ॲचोरचा खेळाडू त्या काळात मिथुन असायचा, मिलन दमणकर असायचा, गौतम अक्रे असायचा. त्यानंतर भरत चिखलीकर आणि भरत अंबिरे हे डावखुरे गोलंदाज तुम्ही पाहिलं होता. तो यंग ॲचोरचा काळ होता. असे नामवंत क्रिकेटपटू इथे आम्हाला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज निशांत. इथे बाकी अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला. मिड विकेटच्या रिझनला चेंडू निघून जाईल, बाउन्स होतो, चेंडू जातो सीमा पलीकडे 4. मित्रांनो बघा, आयुष्यामध्ये अनेक सामने होतील. तुम्ही जखमी झालात, इंजोर झालात तर जखम झाली ठीक तर बरी, अन्यथा तुम्हाला त्याच्यामुळे असं वाटलं तर बॅरेकात सोडून द्या. एक सामना गेलाच काय, पण आयुष्यात अनेक सामने, पण आयुष्य हे एकदाच मिळते, पुन्हा मिळत नाही. मग ती देखील करा. पण आयोजकांनी खूप लांब ठेवलं. बाउंड्रीपासून तुम्हाला लगभग 1 2 3 4 8 पावलं लांब तुमचे बॅरेक ठेवलेत. आणि ही पहिली अशी स्पर्धा की संपूर्ण ठिकाणी बॅरेक लावलेत. जबरदस्त आयोजन.
चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो थर्डमॅनच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी. बघा ॲक्युरेसी कशी असायला पाहिजे, लाईन अँड लेन कशी मेंटेन करावी बघायला. 5 षटकं झालीत आणि फलका धावसंख्या 44, म्हणजे 6-39 तुम्हाला अजून हवे आहेत. 6 चेंडू आणि 39 धाव. यानंतर बाकी मोठी मॅच बघा. एका साईडला यॉर्कर किंग म्हणून पालघर जिल्ह्यातला मोठा गोलंदाज तुम्हाला परेश नावाचा नवापूर संघाकडून बघायला मिळेल. काय हुकमत गाजवला त्यांनी आपल्या यॉर्कर चेंडूवर. परेश आरेकर कृपया आपण मंचावरती मॅच चालू होण्याच्या अगोदर परेश आरेकर या ना. तुम्हाला ध्रुव 11 व्यासपीठावर आमंत्रित करते. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांच्या गोलंदाजी धार जशी छत्रपती शिवरायाच्या भवानी तलवारीला जी धार होती ना, ती धार त्याच्या गोलंदाजीवर बघायला मिळते. जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून बघायला मिळतो. यॉर्कर फेम म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तसा हा तुम्हाला क्रिकेटपटू बघायला मिळतो परेश आरेकर. गतवर्षी ते फायनलला पराभूत झाले 15 षटका, पण ती टुर्नामेंट त्यांनी गाजवली होती. काय गोलंदाजी केली होती. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल, नांदगावची ती स्पर्धा होती, कोण विसरू शकणार नाही आहे. थँक्यू सो मच परेशजी, आमच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही इकडे आलात. काय तेज तरार. ही गोलंदाजी बघितल्यानंतर मला फायर पासोलचा संघ आठवतो. त्यांच्याकडे एक देखील प्रमुख स्पिनर नव्हता. फायर पासोलकडे गोलंदाज कटर होते. तो काळ होता विदुर पाटील, तो काळ होता दीपक पाटील, तो काळ होता संजय सावंत. हे 3 गोलंदाज आणि एक गोलंदाज होता प्रकाश पाटील. असे हे गोलंदाज असायचे. फायर पासोलकडे कोणत्याही पद्धतीचे स्पिनर नव्हते, पण आपल्या कटर गोलंदाजीवर साम्राज्य गाजवणार. तेच हे तुम्हाला सातपाटी ए संघाकडनं गोलंदाज करताना बघायला मिळतात. आता बाकी नवीन फलंदाज जातो जिग्नेश. मोठी धावसंख्या होती, 83 धावा करायची होता. आजच्या दिवसात आपण बघितलं 2 मधुर आवाज माझ्या समेत तुम्हाला ऐकायला मिळेल. आदरणीय प्रमोदजी शेडके, आदरणीय मनीषजी पाटील. निश्चितच दोघांनीही सुप्रीमो केलाय, दोघांनीही तुम्हाला बघायला मिळेल रतन बुवा केलाय आणि खरोखर ते बघताना मला आनंद वाटतंय. आणि पालघर जिल्ह्यातला एकमेव समालोचक असा होता की ज्याने फक्त सुप्रीमो केलाय, तो म्हणजे प्रमोद शेडके. पालघर जिल्ह्यातला एकमेव समालोचक आदरणीय प्रमोदजी शेडके, तुम्ही आमच्या पालघर जिल्ह्यात एकमेव. आणि पालघर जिल्ह्यातून या संपूर्ण भागातून पहिला देशापलीकडे समालोचक आमच्या सातपाटीचा होता, ते देखील आम्हाला विसरून चालणार नाहीये. फ्लो केलाय डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी बघूया, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटते पण नुकसान काही होणार नाही, की धावसंख्या अजून मोठी केली, पण चांगलं अफोर्ड केलं होतं, चांगला प्रयत्न केलं होतं. दरम्यान धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 1च धाव निघते. 45 धावा फलकावर लागल्या जात आहेत. अनस पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू ड्राईव्ह केला जातो डीप लॉंगच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत तुम्हाला 1च धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या पोहोचते 46. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 1 हाती विजय संपादन करताना बघायला मिळतं. पहिली मोठी मॅच आजच्या दिवसाची जी प्रथम फलंदाजी करत असताना 82 धावाचं मोठं लक्ष उभारलं. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातोय डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने 47 धावा या फलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू मॅचचा एक मोठं विजय संपादन करताना सातपाटी 1 संघ तुम्हाला बघायला मिळतो. 83 धावाचं लक्ष काढताना थोडासा अपयशी ठरताना आपण साई सापळे बघा, त्याचे 2 प्रमुख फलंदाज आज नव्हते. करण सिंगची उणीव खूप भासली. रायझिंग डिलेव्हरी अशा पद्धतीने सामना संपतोय आणि इथे सामना विजयी होतोय तो सातपाटी आहे. तत्पूर्वी निश्चितच साई सॉफ्टवेअर संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतोय. पण सुरुवात आहे, इथे अपयश आलं तरी अपयशाने खचून जाऊ नका. येणाऱ्या अजून स्पर्धा आहेत, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये तेवढी कुवत आहे आणि येणाऱ्या स्पर्धा तुम्ही गाजवतील यात काही शंकाच नाही. यानंतर बाकी सामना तुम्ही बघणार आहात तो म्हणजे नवापूर. एका साईडला परेश आरेकर सारखा यॉर्कर किंग आणि MS झाई हा संघ तुम्हाला बघा. दोन्हीही मातबर संघ. जसा पुढचा सामना सुरू होईल धावतो समालोचक देण्यासाठी मीरा भाईंदरचं गोड मधुर आवाज, महाराष्ट्राचं नामवंत समालोचक तुम्हाला बघायला मिळतील. आदरणीय मनीष पाटील. प्रमोदजी या आपण करा.